समांतर रेषा आणि छेदिका. आजच्या या टॉपिक मध्ये आपण सरावासाठी प्रश्न हा भाग या ठिकाणी घेणार आहोत. सरावासाठी प्रश्न यामधील जो पहिला प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 1, हे सर्व प्रश्न जीनियस मॅथ्स पब्लिकेशन धाराशिव या पुस्तकातील आहेत. हे पुस्तक तुमच्याकडे असेल तर हे पुस्तक आपण ओपन करून दुसऱ्या धड्यामधील प्रश्न पाहू शकतात. या पुस्तकामध्ये NMS पेपर 1 आणि पेपर 2 सर्वच घटक इन्क्लूड असून NMS सॅट व मॅट एकत्रित पुस्तक आहे आणि याची किंमत फक्त 400 रुपये आहे. जर आपल्याकडे नसेल तर आपण हे पुस्तक मागणी करून घेऊ शकतात. दोन्हीही एकत्र विषय असलेलं सर्वात उत्कृष्ट आणि विद्यार्थ्यांना उपयुक्त असं पुस्तक जीनियस मॅथ पब्लिकेशनचं NMS मॅट अँड सॅट एकत्रित. तर याच पुस्तकातील जो पहिला प्रश्न आहे तो आपण या ठिकाणी पाहूयात. 2 समांतर रेषा दिलेल्या आहेत, त्याला छेदणाऱ्या पुन्हा 2 समांतर रेषा दिलेल्या आहेत अशाच. तर ज्या आडव्या 2 रेषा आहेत त्यांची नावं आहेत L आणि M. ज्या उभ्या 2 रेषा आहेत त्यांची नावं आहेत P आणि N. आणि आपणास या ठिकाणी प्रश्न असा विचारलेला आहे, व्युत्क्रम कोनाच्या किती जोड्या आहेत? आंतरव्युत्क्रम कोन बाह्य सोडून. तर या ठिकाणी जर आपण पॉइंट पाहिले, हे 1 2 3 4, तर या जोड्या मी दाखवतो तुम्हाला बाणानं. आता हे 2 पॉइंट आहेत, यांच्या दरम्यान 2 जोड्या होतात. हे 2 पॉइंट आहेत, यांच्या दरम्यान 2 जोड्या तयार होतात. पुन्हा हे असे 2 पॉइंट आहेत, यांच्या दरम्यान 2 जोड्या तयार होतात. आणि हे 2 पॉइंट आहेत, यांच्या दरम्यान 2 जोड्या तयार होतात. म्हणजे एकूण व्युत्क्रम कोनाच्या 8 जोड्या तयार होतात. व्युत्क्रम कोनाच्या 8 जोड्या तयार होतात. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2 आहे. 2 समांतर रेषा दिलेल्या आहेत. या 2 समांतर रेषेमध्ये 2 कोन आपणास सांगितलेत. तर पहा, या 2 समांतर रेषा आणि ही त्यांची छेदिका. समांतर रेषा, वरची रेषा आहे AB, खालची आहे CD. या ठिकाणी हा जो कोन आहे, हा कोन दिलेला आहे 2x अधिक 35. तर त्याचा व्युत्क्रम कोन दिलेला आहे 5x वजा 25.
आणि या ठिकाणी ज्या रेषा आहेत, रेषा ए बी समांतर रेषा सी डी असं सांगितलेलं आहे. आता या जर दोन रेषा समांतर असतील तर यांच्या दरम्यान तयार होणारे व्युत्क्रम कोन हे एकरूप असतात. व्युत्क्रम कोन एकरूप असतात. आता या गणितामध्ये आपल्याला नेमकं काय शोधायचं, तर या गणितामध्ये आपणास x ची किंमत काढायची आहे. दोन व्युत्क्रम कोन आपणास दिलेले आहेत, ते x च्या स्वरूपामध्ये आहेत. म्हणजेच 2x अधिक 35 बरोबर 5x वजा 25. तर आता हे वजा 25 आपण डाव्या बाजूला घेऊयात आणि 2x उजव्या बाजूला घेऊयात. म्हणजे 35 अधिक 25 होईल बरोबर 5x मधून 2x वजा करावे लागते. तर 35 आणि 25 यांची बेरीज येते 60 आणि 5x मधून 2x गेले 3x. आता x ची किंमत काढायची असेल तर हे 3 भागाकारामध्ये घेऊयात. म्हणजे आपण असं लिहू शकतो डायरेक्ट x बरोबर 60/3 बरोबर 20 आणि म्हणून x बरोबर 20. या पद्धतीने आपण हा प्रश्न सोडवू शकतो. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3 आहे, दोन रेषा समांतर दिलेले आहेत आणि त्यामध्ये तयार होणाऱ्या आंतरकोनाचे म्हणजे गुणोत्तर आपणास सांगितले, त्यावरून आपल्याला एक आंतरकोन शोधायचे आहे. तर प्रश्न क्रमांक 3 आहे, ज्यामध्ये आपण दोन समांतर रेषा दाखवलेल्या आहेत. या दोन समांतर रेषा त्यांची एक छेदिका दिलेली आहे आणि दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणी या छेदिकेमुळे जे आंतरकोन तयार झालेत, हा कोन आहे a अंश आणि हा आहे b अंश. आणि यांचं जे गुणोत्तर दिलेलं आहे, कोन a चं कोन b शी गुणोत्तर आहे 5/7. तर आपणास a चं माप विचारलेलं आहे. समजा हे दोन कोन म्हणजे विचारलेलं आहे, तर कोन माप कोन a बरोबर किती. m म्हणजे मेजर किंवा माप. तर गुणोत्तर दिलेलं आहे म्हणजे आपण असं लिहू शकतो, समजा कोन a बरोबर 5x तर कोन b बरोबर 7x. कोन a आणि कोन b हे आंतरकोन आहेत, म्हणून कोन a अधिक कोन b बरोबर 180 अंश. परंतु आपणास माहिती आहे कोन a बरोबर 5x, कोन b बरोबर 7x बरोबर 180 अंश. 5 आणि 7 म्हणजेच 12x बरोबर 180 अंश. आता या ठिकाणी आपणास सुरुवातीला x ची किंमत काढता येईल. म्हणजेच x बरोबर 180/12. x बरोबर, आता या ठिकाणी 12 ने भाग देऊयात आपण. 12 1 12, 12 1 12, 6 उरतील, 0 म्हणजे 60 होईल. 12 पंचे 60 म्हणजे x ची किंमत आली 15. आता विचारलेलं आहे माप कोन a आणि माप कोन आहे 5x. म्हणजे 5 गुणिले 15 बरोबर 15×5 = 75 अंश. म्हणजेच a कोणाचं माप किती आहे 75 अंश. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4 आहे, पुढीलपैकी चुकीचे विधान ओळखा. पहिलं विधान आहे, दोन समांतर रेषा आणि एक छेदिकेमुळे तयार झालेले संगत कोन एकरूप असतात. हे बरोबर आहे.
दोन समांतर रेषा आणि एक छेदिकेमुळे तयार झालेले वितक्रम कोण एकरूप असतात, हे पण बरोबर आहे. दोन समांतर रेषा आणि छेदिकेमुळे तयार झालेले वितक्रम कोण पूरक असतात, हे विधान चुकीचं आहे. चौथ्या प्रश्नातलं तिसरं विधान चुकीचं आहे. दोन समांतर रेषा आणि एक छेदिकेमुळे तयार झालेले वितक्रम कोण पूरक असतात. हे विधान असत्य आहे. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न क्रमांक 5. प्रश्न क्रमांक 5 मध्ये 3 समांतर रेषा दिलेल्या आहेत. तर या 2 आहेत आणि या दोन्हीला समांतर एक मध्ये दिलेली आहे. तर या 3 समांतर रेषा आहेत आणि यामध्ये हा कोण दिलेला आहे 2x अंश आणि हा खालचा कोण हा दिलेला आहे 3x अधिक 5 अंश. सर्वात वरची रेषा आहे AB, मधली रेषा आहे CD आणि सर्वात खालची आहे FG. हा छेदनबिंदू आहे E. तर आपणास DEF चे माप विचारलेलं आहे. DEF म्हणजे 3x, याला जर आपण रंग दिला तर हा जो गुलाबी भाग दिसतोय DEF कोण DEF बरोबर किती. आता हा प्रश्न सोडवत असताना पहा, हा 2x जो कोण दिसतोय तुम्हाला थोडा लाल रंगामध्ये दाखवलेला आहे, तर हा कोण आपण रेड मध्ये दाखवतोय मी, हे दोन्ही वितक्रम कोण आहेत म्हणजे याचं पण माप 2x असेल. आता या ठिकाणी कोण BED म्हणजे वरचा रेड कलरचा व कोण DEF हे रेषीय जोडीतील कोण आहेत. एकाच रेषेवर रेषीय जोडीतील कोण आणि रेषीय जोडीतील कोणांची बेरीज 180 अंश असते. म्हणून आपण असं लिहू शकतो 2x अधिक 3x अधिक 5 बरोबर 180. 5x बरोबर 180 वजा 5 म्हणजे 5x बरोबर 175. x ची किंमत काढत असताना 175 भागिले 5 लिहूयात. 5 एक 5, 5 त्रिक 15, 2 उरले 5 5 25 म्हणजे x बरोबर आलं 35. x ची किंमत किती आली 35. आता आपणास या ठिकाणी कोणाची किंमत विचारलेली आहे, कोण DEF आणि हा कोण आहे 3x अधिक 5 म्हणजे 3 गुणिले 35 अधिक 5, तर 35 गुणिले 3 म्हणजेच 105 अधिक 5 110 अंश. हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 6. प्रश्न क्रमांक 6 या ठिकाणी आपण पाहूयात. समांतरभुज चौकोन दिलेला आहे, तो असा आणि या समांतरभुज चौकोनामध्ये
ही खालची रेषा अशी वाढवलेली आहे पुढे. यामध्ये आपण असं सांगितलेलं आहे, चौकोन ए बी सी डी, कोन ए म्हणजेच एक्स, कोन हा दिलेला आहे वाय, हा दिलेला आहे झेड, आणि हा कोन डी दिलेला आहे 70 अंश. आणि आपणास असं विचारलंय, एक्स अधिक वाय अधिक झेड बरोबर किती, म्हणजे ह्या तिन्हीची बेरीज किती आहे असं आपण या ठिकाणी पाहू शकता. तर आता हा प्रश्न सोडवताना पहा, लक्षात येईल तुमच्या, हा 70 अंशाचा कोन आणि हा वाय हे आंतर कोण आहेत, म्हणजे यांची बेरीज येते 110, म्हणून हा कोन येईल 110 अंश. त्याचबरोबर हा बाहेरचा झेड आणि हा 110 रेषीय जोडीतील कोण आहेत, म्हणजे याचं माप असेल 70 अंश. आता हा एक्स आणि वाय सम्मुख कोण आहेत, म्हणजे हा पण असेल 110 अंश. म्हणजेच एक्स अधिक वाय अधिक झेड यांची जर बेरीज काढायची असेल तर एक्स येईल 110, वाय येईल 110 आणि झेड येईल 70. आणि मग 110 110 220 आणि 70 म्हणजेच 290. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 7. प्रश्न क्रमांक 7 मध्ये आपण जर पाहिलं, दोन रेषा दिलेल्या आहेत समांतर. या दोन समांतर रेषेमध्ये एक कोन आपणास सांगितलेला आहे. तर पहा, दोन समांतर रेषेमध्ये ए एफ ई जी हे सी डी आहे आणि हा बी. तर कोन ए एफ ई म्हणजे हा कोन ए एफ ई हा दिलेला आहे 50 अंश. कोन सी किंवा एफ ई जी सी हा पण दिलेला आहे 50 अंश. आणि विचारलाय एफ ई जी हा. तर या ठिकाणी हा जो लाल रंगाचा कोन आहे याचं माप आपल्याला काढायचं आहे. तर यामध्ये एक रचना करूयात आपण. एक रेषा ई मधून जाणारी काढूयात अशी, जी ए बी आणि सी डी ला समांतर असेल. तर ही रेषा आपण या ठिकाणी ड्रॉ केलेली आहे. आता पहा, हा वरचा 50 आणि हा 50 हे वितक्रम कोण आहेत, म्हणजे हे 50 अंशाचं होईल. खालचा 50 आणि हा 50 हे पण वितक्रम होतील. आणि म्हणून माप कोन एफ ई जी बरोबर 50 अधिक 50 बरोबर 100 अंश. या पद्धतीने आपण हा प्रश्न सोडवू शकतो. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 8. प्रश्न क्रमांक 8 मध्ये आपणास दिलेला आहे, आकृतीमध्ये रेषा ए बी आणि रेषा सी डी समांतर असून पुढीलपैकी एकरूप कोनाची चुकीची जोडी कोणती आहे. तर दोन रेषा दिलेल्या आहेत, त्यांची एक छेदिका पण दिलेली आहे. आणि या ठिकाणी ज्या कोणाच्या जोड्या दिलेल्या आहेत पहा, एक्स वाय डब्ल्यू झेड पी क्यू आर एस.
तर वितक्रम कोणाची एकरूप कोणाची चुकीची जोडी, तर पहा कोन एक्स व कोन झेड. तर हा एक्स आणि झेड हीच चुकीची जोडी आहे, म्हणजे हाच पर्याय बरोबर आहे. इतर जर जोड्या पाहिल्या डब्ल्यू, एक मिनिट, एकरूप विचारलेलं आहे, पण हे एकरूप आहेत ऑलरेडी, म्हणजे हे विरुद्ध कोण असल्यामुळं पहिला जो पर्याय आहे कोन एक्स व कोन झेड हे बरोबर आहे. त्याचं कारण काय आहे, तर हे विरुद्ध कोण आहेत, म्हणजे पहिली जोडी योग्य आहे. दुसरी जोडी जर पाहिली कोन डब्ल्यू व कोन डब्ल्यू बरोबर कोन क्यू, तर डब्ल्यू आणि कोन क्यू हे व्युत्क्रम कोण आहेत, म्हणजे ही पण जोडी बरोबर आहे. तिसरी जोडी आहे कोन एस बरोबर कोन डब्ल्यू. तर पहा कोन एस आणि कोन डब्ल्यूचा जर विचार केला आपण, तर हे एकरूप नाहीत. आणि चौथी जोडी आहे कोन वाय बरोबर कोन आर. तर वाय आणि क्यू एकरूप आहेत आणि क्यू आणि आर विरुद्ध कोण आहेत, म्हणजे ही जोडी पण योग्य आहे. म्हणजे या ठिकाणी याचं उत्तर आहे चुकीची जोडी, पर्याय क्रमांक 3. चुकीची जोडी पर्याय क्रमांक 3. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 9. प्रश्न क्रमांक 9 मध्ये पण आपणास दोन आकृत्या म्हणजे दोन समांतर रेषा दिलेल्या आहेत. या दोन समांतर रेषेची एक छेदिका पण सांगितलेली आहे आणि कोण आहेत एक्स वाय डब्ल्यू झेड पी क्यू आर एस. एस इकडं आहे आणि आर इकडं आहे. इथं पण थोडी कन्फ्युजन आहे, थांबा एक मिनिट. तर हे एस आणि हे आर आहे. तर एस डब्ल्यू हे या ठिकाणी योग्य आहे संगत कोण असल्यामुळं, आणि वाय आणि आर चुकीचं आहे, म्हणजे या ठिकाणी थोडीशी दुरुस्ती केलेली आहे आपण. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर प्रश्न क्रमांक 9. प्रश्न क्रमांक 9 मध्ये जर आपण पाहिलं तर काही विधान दिले, त्यामधलं असत्य विधान आपल्याला शोधायचं आहे. पहिलं विधान आहे एक्स अधिक वाय बरोबर 180. तर हे रेषीय जोडीतील कोण आहेत, हे विधान बरोबर आहे. दुसरं विधान आहे डब्ल्यू अधिक पी बरोबर 180. तर डब्ल्यू अधिक पी हे आंतरकोणाची जोडी आहे, हे पण बरोबर आहे. तिसरं विधान आहे क्यू अधिक आर, हे पण रेषीय जोडीतील जोडी 180, हे पण विधान बरोबर आहे. आणि चौथा आहे एक्स अधिक झेड हे विरुद्ध कोणाची जोडी बरोबर 180, हे चुकीचा पर्याय आहे. म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 10. यानंतर प्रश्न क्रमांक 10. दोन समांतर रेषा अशा दिलेल्या आहेत, त्याला दुसऱ्या पुन्हा दोन समांतर रेषा सांगितलेल्या आहेत. अशा आकृती तुमच्याकडे आहे पुस्तकामध्ये, व्यवस्थित पाहून घ्या. ही रेषा आहे एल, रेषा एम, पी आणि क्यू. हा कोण दिलेला आहे 70 अंश. हा कोण आहे बी आणि या ठिकाणचा कोण आहे ए. तर आकृतीत दिल्याप्रमाणे कोण ए आणि कोण बी हे माप काढून आपल्याला त्यांचं गुणोत्तर शोधायचं आहे. तर पहा दिलेल्या माहितीनुसार हा जर 70 असेल तर त्याचा संगत कोण हा पण 70 असतो, म्हणजे हा जो बी कोण आहे तो येईल 110 अंश. त्यानंतर आता हा 70 आणि हा ए हे व्युत्क्रम कोण आहेत, म्हणजे हा पण येईल 70 अंश
आणि आता गुणोत्तर काढत असताना एस बी म्हणजे ए आहे 70 अंश आणि बी आहे 110 अंश. तर याला संक्षिप्त लिहिलं तर ए छेद बी बरोबर 70 छेद 110. 0 0 कटलं म्हणजेच 7 छेद 11. म्हणजेच एस बी बरोबर 7×11 या पद्धतीने आपण हे सांगू शकतो किंवा सोडवू शकतो. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 11. प्रश्न क्रमांक 11. रेषा एल आणि रेषा एम समांतर आहे. म्हणजे ही एक रेषा दिलेली आहे, दुसरी रेषा समांतर आणि त्यांची छेदिका. तर यामध्ये हा कोण आहे 5x, हा दिलेला आहे 4x आणि x ची किंमत आपणास शोधायची आहे. तर दिलेल्या माहितीमध्ये x ची किंमत शोधत असताना आता हा 5x आहे, तर याचा संगत कोण इथं आला, तो पण 5xच होईल. म्हणजे थोडक्यात आता हे 5x आणि हे 4x एकाच रेषेवर आलेले आहेत. म्हणजे हे रेषीय जोडीतील कोण आहेत 5x अधिक 4x बरोबर 180 अंश. कारण काय, तर हे रेषीय जोडीतील कोण आहेत. तर यांची बेरीज येईल 9x बरोबर 180 अंश आणि म्हणून x बरोबर 180 छेदामध्ये 9 म्हणजे x बरोबर 20. हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 12. प्रश्न क्रमांक 12 हा जर भाग आपण पाहिला, प्रश्न क्रमांक 12 दोन समांतर रेषा दिलेल्या आहेत. या दोन समांतर रेषेची एक छेदिका दिलेली आहे आणि असं सांगितलेलं आहे की या ठिकाणी ही रेषा P, हा बिंदू आहे O आणि या ठिकाणी हा दुभाजक काढलेला आहे S. तर हा कोण आहे 70 अंशाचा आणि या ठिकाणी A अंश असं दिलेलं आहे. तर A चं माप आपणास शोधायचं. तर दिलेल्या माहितीनुसार जर आपण पाहिलं तर या ठिकाणी हा A 70 अंशाचा आहे, हा कोन दुभाजक आहे म्हणजे हा पण 70 अंशाचाच होईल. म्हणजे हा पूर्ण मोठा कोन जो दिसतो तुम्हाला असा हा 140 अंशाचा होईल आणि त्याचा ए हा व्युत्क्रम कोण आहे म्हणजे याचंही माप 140 अंश असेल आणि म्हणून आपण असं लिहू शकतो माप कोन ए बरोबर 140 अंश. म्हणजे काही प्रश्न असे आहेत तुम्ही जर पाहिलात तर लगेच तुम्हाला त्याचं स्पष्टीकरण तोंडी सांगता येऊ शकतं. फक्त निरीक्षण करून आपण हे सर्व प्रश्न सोडवू शकतात. यानंतर आपण पाहणार आहोत प्रश्न क्रमांक 13. प्रश्न क्रमांक 13 आहे ज्यामध्ये दोन समांतर रेषा आणि या दोन समांतर रेषेची एक छेदिका दिलेली आहे. तर या छेदिकेमुळे जे आंतरकोन तयार झालेत ए आणि बी, तर ही छेदिका आहे, हा आहे ए आणि हा आहे बी. आपल्या माहितीस्तव कोन ए आणि कोन बी यांचं गुणोत्तर दिलेलं आहे 3:1 आणि आपल्याला विचारले कोन बी किती असेल. जर यांचं गुणोत्तर 3:1 असेल तर कोन ए बरोबर आपण 3x घेऊयात आणि कोन बी बरोबर 1x घेऊयात. यांची जर बेरीज केली तर 3x अधिक 1x आंतरकोन असल्यामुळे बेरीज असेल 180 म्हणजे 4x बरोबर 180. x ची किंमत काढत असताना आपणास 180 ला 4 ने भाग द्यावा लागेल म्हणजे उत्तर येईल 45 अंश आणि म्हणून कोन बी जो आहे
तो असेल 45 अंश आणि कोण ए 135 अंश. या पद्धतीने आपण हा प्रश्न सोडवू शकतात. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 14. प्रश्न क्रमांक 14 मध्ये जर आपण पाहिलं, दोन समांतर रेषा दिलेल्या आहेत. ही रेषा आहे AF, तर खालची रेषा CD. म्हणजे या ठिकाणी असा लंब टाकलेला आहे पहा, हा आहे CT. त्यानंतर या पद्धतीने असं जोडून घेतलेला आहे, हा लंब आहे EB. हा कोण दिलेला आहे 30 अंश आणि आपणास विचारला आहे हा कोण किती असेल. तर आपण जर पाहिलं या ठिकाणी जो त्रिकोण दिलेला आहे आपणास, हा त्रिकोण, या त्रिकोणामध्ये कोण C 60 अंशाचा आहे, म्हणजेच कोण E तर 90 अंशाचा दाखवला ऑलरेडी, म्हणजे हा राहिलेला 60 अंशाचा असेल आणि त्याचा बाह्य कोण हा 120 अंशाचा असेल. आणि म्हणून माप कोण CBF बरोबर 120 अंश, कारण ते रेषीय जोडीतील कोण आहेत. मधला 60 अंशाचा असेल तर बाहेरचा 120 अंशाचा होतो. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 15. प्रश्न क्रमांक 15 मध्ये जर आपण पाहिलं, दोन समांतर रेषा दिलेल्या आहेत. या दोन समांतर रेषेमध्ये एक छेदिका सांगितलेली आहे. या ठिकाणी हा जो कोण आहे तो दिलेला आहे 2x + 15 आणि हा कोण आहे 3x - 15. तर आपणास x ची किंमत काढायची. दिलेल्या माहितीनुसार हे दोन्हीही कोण संगत कोण आहेत आणि म्हणून त्यांची माप समान असतात. म्हणजे आपल्याला असं लिहिता येईल 2x + 15 बरोबर 3x - 15. 2x + 15 आणि 3x - 15. तर आता हे 15 आपण इथं असंच ठेवूयात आणि ते -15 इकडे घेऊयात, म्हणजे हे +15 होईल बरोबर 3x मधून 2x वजा करूयात. तर ही बेरीज झाली 30 बरोबर 1x आणि म्हणून x ची किंमत किती असेल 30. या पद्धतीने आपण हा प्रश्न सोडवू शकतो. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 16. प्रश्न क्रमांक 16 मध्ये आपणास असं सांगितलेलं आहे पहा, दोन रेषा अशा दिलेल्या आहेत आणि ही त्यांची छेदिका दिलेली आहे. तर या ठिकाणी हा x आणि हा y. आता आकृतीचं निरीक्षण करताना x आणि y ची किंमत किती असेल असा प्रश्न आहे. तर x आणि y हे दोन्हीही लघुकोण आहेत. x व y दोन्ही लघुकोण आकृतीत दिसतात आपणास. आणि मग दोन लघुकोण, कोणतेही दोन लघुकोणाची बेरीज (180 अंशापेक्षा कमीच येणार, कारण दोन्हीही 90 पेक्षा कमी असणार आणि म्हणून योग्य पर्याय जो आहे या ठिकाणी तर x + y यांच्या बेरजेपेक्षा 180 जास्त असेल. हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. x आणि y यांच्यापेक्षा 180 ही बेरीज नेहमीच जास्त असते, कारण हे दोन्ही पण लघुकोण आहेत, म्हणजे त्यांची बेरीज 180 पेक्षा जास्त होणारच नाही. या पद्धतीने यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 17. आता प्रश्न क्रमांक 17 पण असाच आहे, पण दिलेले दोन कोण हे विशाल कोण आहेत. प्रश्न क्रमांक 17.
यामध्ये पण दोन रेषा अशा दाखवलेल्या आहेत, त्यांची ही छेदिका आणि हा कोन दिला आहे. आता हे ए आणि बी असे कोण आहेत आणि ए आणि बी यांच्या बेरजेविषयी योग्य विधान आपणास निवडायचे. तर यानुसार आपणास असं सांगता येईल की कोन ए व कोन बी हे दोन्ही विशाल कोन आहेत. आणि मग दोन विशाल कोनाची बेरीज, दोन विशाल कोनाची बेरीज 180 अंशापेक्षा जास्त असते. कोणते दोन विशाल कोन घ्या, जसं 100-100 घ्या, 100-120 घ्या, तर त्यांची बेरीज 180 पेक्षा जास्तच असते. म्हणून या ठिकाणी ए अधिक बी हे मोठा आहे कोणापेक्षा, 180 पेक्षा. या पद्धतीने आपल्याला हे सांगता येईल. यानंतर प्रश्न क्रमांक 18. प्रश्न क्रमांक 18 मध्ये आपणास दोन्ही रेषा समांतर असतील तर काही कोन देऊन असत्य विधान विचारलेलं आहे. या दोन रेषा समांतर आहेत, म्हणजे रेषा एल आणि एम. रेषा एल समांतर रेषा एम आणि त्यांची एक छेदिका दिलेली आहे. तर यामध्ये हा कोण आहे ए, त्याचा अंतर कोण आहे बी आणि रेषे जोडीतील आहे सी. तर पहिलं विधान आहे कोन ए बरोबर कोन सी. तर कोन ए आणि कोन सी हे व्युत्क्रम कोण आहेत पहा असे, म्हणजे हे विधान सत्य आहे. दुसरं विधान आहे कोन सी अधिक कोन बी बरोबर 180 अंश. तर सी आणि बी रेषे जोडीतील कोण आहेत, म्हणजे हे पण सत्य आहे. तिसरं विधान आहे कोन ए अधिक कोन बी बरोबर 180 अंश. आणि चौथं विधान आहे कोन तिसरं आहे 90 अंश आणि कोन बी बरोबर 180 अंश. तर कोन ए आणि बी हे म्हणजे आंतर कोण असल्यामुळे त्यांची बेरीज 190 हे पण सत्य आहे, म्हणजे त्यांची बेरीज 90 असते हे असत्य आहे. म्हणून असत्य विधान आहे पर्याय क्रमांक 3 असत्य आहे. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 19. प्रश्न क्रमांक 19 मध्ये दोन रेषे जोडीतील कोन दिलेले आहेत, त्यावरून आपणास x ची किंमत शोधायची आहे. दोन समांतर रेषा, त्यांची छेदिका आणि या छेदिकेमध्ये हा कोण आहे 3x अधिक 25 आणि हा कोण आहे x अधिक 55. तर x ची किंमत शोधा असं सांगितलेलं आहे. तर या दोन्ही कोणाची बेरीज, म्हणजे जर आपण लिहिलं 3x अधिक 25 हा एक कोण आहे अधिक दुसरा कोण x अधिक 55, तर यांची बेरीज येते 180, कारण हे रेषीय जोडीतील कोण आहेत, एकाच रेषेवरील, आणि हे रेषीय जोडीतील कोण आहेत म्हणून यांची बेरीज 3x आणि x म्हणजे 4x अधिक 25 आणि 55 80 बरोबर 180. म्हणजे 4x बरोबर 180 मधून 80 वजा करा, म्हणजे 4x बरोबर 100 येईल आणि म्हणून x बरोबर 25 असे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. x ची किंमत येईल 25. यानंतर आपण आजच्या या
प्रश्नांच्या सरावातील शेवटचा प्रश्न पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 20. प्रश्न क्रमांक 20 मध्ये जर आपण पाहिलं तर 3 समांतर रेषा दिलेल्या आहेत, त्यांच्या 2 छेदिका दिलेल्या आहेत आणि आपणास असं विचारलेलं आहे की या आकृतीमध्ये आंतरकोनाच्या किती जोड्या असतील. आता आंतरकोनाच्या जोड्या जेव्हा आपल्याला या ठिकाणी लिहायच्या असतात किंवा आपण लिहिणार आहोत, तर एकूण बिंदू आपण या ठिकाणी लक्षात घ्या. समजा याला आपण ए नाव दिलं, हा बी आणि हा सी, तसंच हा डी, ई आणि एफ. आता बिंदूंच्या जर जोड्या लावल्या तर प्रत्येक जोड्यामध्ये तुम्हाला 2-2 व्युत्क्रम कोन दिसतील. तर ए आणि बी ही जर जोडी लावली तर यामध्ये 2 व्युत्क्रम कोन होतील. बी आणि सी या ठिकाणी 2 व्युत्क्रम कोन होतील. तसेच ए आणि सी यामध्ये पण 2 होतील. त्या पद्धतीने इकडं डी आणि ई मध्ये 2 होतील, ई आणि एफ मध्ये 2 होतील आणि डी आणि ई मध्ये पण 2 होतील. लक्षात घ्या किती झाले, 2 2 2 2 2 2, 6 आणि 6 12 तर झालेच. यानंतर पुढे ए आणि डी मध्ये पण 2 होतील, बी आणि एफ मध्ये, ई मध्ये 2 होतील आणि सी आणि एफ मध्ये पण 2 होतील. म्हणजे टोटल या उभ्या रेषेवरचे 6 आणि 6 12 आणि हे मधले 6, टोटल 18 जोड्या होतात. आणि या व्युत्क्रम कोनाच्या जोड्या आहेत, व्युत्क्रम कोनाच्या जोड्या. त्यानंतर 18 जोड्या या आंतरकोनाच्या पण होतात, हे पण लक्षात घ्या लगेच. आंतरकोनाच्या जोड्या. आणि याच आकृतीमध्ये 36 जोड्या या संगत कोनाच्या होतात. जर तुम्हाला हा घटक व्यवस्थित समजला असेल तर आपल्या सर्व मित्रांना पण शेअर करा, लाईक करा. त्याचबरोबर आपल्यास कोणता प्रश्न सोपा वाटला किंवा कोणती नवीन कन्सेप्ट शिकायला मिळाली ते पण आपण चॅट करून या ठिकाणी सांगू शकतात. तर यापुढेही आपल्याला सर्व घटक अगदी सोप्या पद्धतीने शिकायचे. चॅनलला आपण पहिल्यांदाच पाहिलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. भेटूया आपण लवकरच पुढील घटकामध्ये. धन्यवाद.